महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। आशा वर्कर असलेल्या महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीनं गळा दाबून तिचा खून केला, तसेच स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी पोलिसांनी पतीला शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले। त्यावेळी त्यानं पोलीस ठाण्यात फरशी पुसण्याचं लिक्विड प्राशन केलं। उपचारादरम्यान शनिवारी पहाटे 2:45च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। शरद चितळे असं विष पिऊन आत्महत्या केलेल्याचं नाव आहे। कांचन चितळे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार शरद चितळे हा MIDCतील एका खासगी कंपनीत कामाला जात होता। त्याची पत्नी कांचन ही आशा वर्कर होती। कांचन हिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरद याला संशय होता। त्यातून त्यानं दिनांक 13 एप्रिल रोजी राहत्या घरात कांचन झोपेत असताना तिचा गळा आवळला। यात ती बेशुद्ध झाली, तसेच त्यानं स्वतः देखील नायलॉनच्या दोरीनं पंख्याला गळफास घेतला। याबाबत माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। शरद हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता, त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले। तसेच कांचन हिला महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केलं। उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। दरम्यान शरद याच्यावर उपचार सुरू होते। त्याला शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल रोजी रुग्णालयातून सोडण्यात आले। तसेच कांचन हिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला। गळा दाबल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं त्यात नमूद आहे। त्यानुसार पोलिसांनी शरद याला नातेवाईकांसह चिखली पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं। त्यावेळी त्यानं लघुशंकेचा बहाणा करून पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून बंद केला। त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला। त्यावेळी शरद याला फरशी पुसण्याचं लिक्विड पिल्याचं निदर्शनास आलं। त्याला नातेवाईकांच्या मदतीनं पोलिसांनी YCM रुग्णालयात दाखल केलं। उपचारादरम्यान शनिवारी पहाटे 2:45च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। पोलीस ठाण्यात किंवा पोलीस ठाण्याच्या आवारात मृत्यू झाल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाकडून संबंधित प्रकरणाचा तपास केला जातोय। शरद चितळे याच्या आत्महत्या प्रकरणात देखील CID कडून तपास करण्यात येतोय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।